स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. धामणगाव येथील घरफोडी प्रकरणाचा छडा. 2 सराईत चोरटे अटक. 80,000 रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत. जळकोट पोलीस स्टेशन हद्दीतील धामणगाव तालुका जळकोट येथे रात्रीच्या वेळी घरफोडी करून चोरी केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्हे रजिस्टर नंबर 18/2026 कलम 333-3, 305 भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्ह्यातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय कौशल्यपूर्ण आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून जेरबंद करून मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या आदेशान्वये आणि मार्गदर्शनात दिनांक 7/2/2026 रोजी पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून 2 इसम ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे पिवळसर रंगाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून आली. ताब्यात घेतलेल्या इसमांनी आपली नावे: 1 आतिक आझम सय्यद, वय वर्ष 37, राहणार खाटीकली अहमदपूर. 2 पद्माकर हनुमंत कांबळे, वय वर्ष 28, राहणार हंडरगुळी तालुका उदगीर, सध्या राहणार भुईगल्ली अहमदपूर असे असून सदर आरोपींकडे मिळून असलेल्या मुद्देमालाबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी 8 दिवसांपूर्वी धामणगाव तालुका जळकोट येथे रात्रीच्या वेळी एका घरात घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर जळकोट पोलीस स्टेशनच्या अभिलेखाची पाहणी केली असता सदर घटनेबाबत गुन्हे रजिस्टर नंबर 18/2026 कलम 333-3, 305 BNS अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचे स्पष्ट झाले. नमूद आरोपिताकडून सोन्याचे दागिने, मंगळसूत्राचे 138 मणी आणि वाटी, एकूण वजन 19.5 ग्रॅम, 60,000 रुपये, रोख रक्कम 20,000, एकूण मुद्देमाल 80,000 जप्त करण्यात आला असून सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात माननीय पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, अमित कुमार पुणेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, तुराब पठाण, रामलिंग शिंदे, प्रदीप स्वामी, श्रीनिवास जांभळे, धनंजय गुट्टे, गोरोबा इंगोले, सुहास जाधव, पोविलीस हवालदार राजेश कांचे, सायबर सेल येथील शैलेश सुडे, अंजली गायकवाड, हरिपतंगे यांनी केली आहे. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह लातूर.